यांनी यामध्ये ऑब्जेक्शन्स घेतली आणि नावं काढली. त्यांनी खोटे डॉक्युमेंट्स दिले, खोटी बिलं दिली. खोटी बिलं दिल्याने नावं जर कट करण्याचा प्रकार होत असेल तर आम्ही त्या संदर्भात असं म्हटलं की ज्यांनी ऑब्जेक्शन घेतलं, ज्यांनी ही खोटी बिलं तिथे सबमिट केली आहेत, त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत हे सांगितलं. नियम काय सांगतो? एखाद्याचं नाव जर तुम्हाला स्थलांतरित करायचं असेल तर त्या ठिकाणी नियमाप्रमाणे पंचनामे करणे हे अपेक्षित आहे. परंतु एकही ठिकाणी 30-35 हजारापेक्षा जास्त नावं ही वेगवेगळ्या प्रभागामध्ये स्थलांतरित करत असताना कोणत्याही BLA 1, 2 किंवा कोणाच्याही साईन न घेता, कोणाशीही पंचनाम्यामध्ये चर्चा न करता जर अशा पद्धतीने काम केलं असेल तर ते पूर्णच्या पूर्ण नियमबाह्य आहे हे आम्ही आता त्यांना सांगितलं आहे. अजूनही या सगळ्या प्रक्रिया सुरळीत करणं हे अतिशय सोपं आहे. कलेक्टर किंवा इथल्या असणाऱ्या यंत्रणेकडून अधिकचा स्टाफ मागवा. या संदर्भातले सर्वच्या सर्व डॉक्युमेंट्स पोलीस यंत्रणेबरोबर जाऊन प्रत्यक्षात जाऊन तपासा, कागदपत्र तपासा आणि मग या सगळ्या याद्या ज्या आहेत त्या व्हेरीफाय आहेत असं ज्या वेळेला सिद्ध होईल त्यावेळेलाच खऱ्या अर्थाने निवडणुकीला सामोरं जाणं पारदर्शकतेपणाने असं आम्हाला वाटतं. जर असं झालं नाही तर या संबंधित ज्या अधिकाऱ्यांनी हा जो घोळ केलाय त्यांच्या खुर्च्यांच्या बाजूला बसून या याद्या तयार करण्याचं काम झालंय हा आमचा आरोपच आहे. तर त्यांनी या सगळ्या सुधाराव्यात, अन्यथा यांच्यावरती सर्वांवरती ज्यांनी हे केलंय त्यांच्या सर्वांवरती कायदेशीर कारवाई करावी असं आमचं स्वतःचं सर्वांचं मत आहे.